नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. नुकतेच आयोगाने 2025 मध्ये जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे त्याच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला नुकतंच दिलं आहे. तो चला बघूया कशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार तुमची 2025 ची मुख्य परीक्षा असणार आहे. तो तुमच्या या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर होणार आहेत. किती? 9 पेपर, 9 प्रश्नपत्रिका. तर यांची रचना आता बघू. सगळ्यात पहिला पेपर जो आहे, पहिले 2 पेपर जे आहेत हे तुमचे लँग्वेजचे पेपर असणार आहे. पहिला लँग्वेजचा पेपर हा मराठीचा आणि दुसरा हा तुमचा इंग्लिशचा असणार आहे. तो दोन्ही पेपर साधारणतः तुमचे 300 मार्काचे असणार आहे आणि एकूण कालावधी 3 तास असं तुम्हाला असणार आहे. आणि विशेष म्हणजे या प्रश्नपत्रिकेतील सर्वच्या सर्व प्रश्न हे तुमचे अनिवार्य असणार आहेत, कंपल्सरी तुम्हाला असणार आहेत. आणि खाली काही गाईडलाईन दिले, जसे की तुम्हाला जर एक पेज सोडून दुसऱ्या पेजवर जायचं असेल, ते जर पेज कोरं सोडणार असेल तर त्याला काट मारणं वगैरे गरजेचं आहे. ते उत्तर पत्रिका लिहित असताना काही गोष्टी काळजी घ्यायची असते. या संदर्भात मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आता सध्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेऊया. बघा, मग प्रश्नपत्रिका जी असणार आहे तुमची लँग्वेज विषयाची, तिचं स्वरूप कसं आहे, तर मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असणार आहे तिच्यामध्ये पहिला प्रश्न असणारे निबंध, त्याला मार्क आहे 100. दुसरा असणारे परिच्छेदाचे आकलन. तिसरा प्रश्न आहे सारांश लेखन. चौथा आहे मराठी उत्तराचे इंग्रजीमध्ये भाषांतर आणि 5वा प्रश्न असणार आहे इंग्रजी उत्तराचे मराठीमध्ये भाषांतर आणि 6वा प्रश्न आहे परिपाठ शब्दसंग्रह. अशा प्रकारे टोटल किती? 300 मार्काचा तुमचा हा पहिला पेपर असणार आहे. दुसरा पेपर हा इंग्लिश लँग्वेजचा असणार आहे. याचं स्वरूप कशा प्रकारे, तर पहिला प्रश्न एसे, दुसरा कॉम्प्रेन्शन, तिसरा प्रिसाइज रायटिंग, चौथा आणि 5वा व्होकॅब्युलरी पार्ट 1 पार्ट 2. मग हा सुद्धा 300 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. 3 तासामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. याच्यातले सुद्धा ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी तुम्हाला करण्यात आलेले आहे. पुढचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 3, ज्याला एसे रायटिंग असं आपण म्हणतो. मग हा जो एसे आहे ह्या मराठी किंवा इंग्रजी या 2 भाषेपैकी तुम्हाला कोणतीतरी एक लँग्वेज निवडावी लागते. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला निवडावं लागत असतं की तुम्ही मराठीमध्ये निबंध लिहिणार आहात की इंग्लिशमध्ये. सपोज तुम्ही मराठी विषय चूज केला आहे निबंधाचा, तर मराठीचा जो पेपर येईल हा 2 सेक्शन मध्ये विभागलेला असतो. किती सेक्शन मध्ये? 2 विभागामध्ये विभागलेला असतो आणि प्रत्येक भागामध्ये 4 विषय तुम्हाला नमूद केलेले असतात. मग या एका भागामधनं एक विषय निवडायचा, या एका भागामधनं तुम्हाला एक विषय निवडायचा. बघा, प्रश्नपत्रिका 2 विभागामध्ये विभागलेली असते. प्रत्येकी तुमच्या एका भागामध्ये 4 विषय असतात. उमेदवारांनी प्रत्येक विभागामधनं एक विषय निवडावा आणि तुमचा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. यासाठी निबंधासाठी एकूण गुण आहेत 250 आणि एकूण कालावधी आहे 3 तास. या 3 तासामध्ये तुमचा हा एसे रायटिंगचा प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 3 तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला शब्दांची मर्यादा दिलेली असते. ही शब्दांची मर्यादा फॉलो करावी लागते. जर कमी शब्द वापरले किंवा जास्तच मर्यादेपेक्षा जास्त शब्द वापरले तर तुमचे मार्क्स कमी सुद्धा करतात. जास्त असले तरी सुद्धा मार्क तुमचे कमी केले जातात. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता त्यामध्ये पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी या भाषेपैकी कोणती एक भाषा तुम्हाला चूज करावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला हा एसे लिहायचा आहे. मग सुरुवात होते तुमचे. बघा, हा जो एसे रायटिंगचा पेपर जो आहे याचं या एसेच्या पेपरचं स्वरूप बघा. हा आहे सेक्शन 1, हा आहे सेक्शन बी. याच्यामध्ये तुम्हाला विषय दिलेले असतात निबंधाची 1 2 3 4, 1 2 3 4. याच्यापैकी तुम्हाला एक कोणता तरी निवडायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा. 125 मार्काचा पहिला निबंध, 125 मार्काचा दुसरा निबंध, असा टोटल 250 250 मार्काचा तुमचा एसे रायटिंगचा पेपर असणार आहे. मग आपण पुढच्या याच्याकडे जाणार आहेत, त्याला आपण जीएस चे विषय असं म्हणतो. पेपर क्रमांक 4 ते 6 मॅन्डेटरी, 4 5 6 हे जीएस 1 2 3. चौथा तुम्हाला कंपल्सरी आहे, बरोबर का? येस. आता बघा, जीएस 1 ते 3 जो आहे त्याच्या मार्किंग सिस्टीम कशी आहे, प्रत्येक पेपर तुम्हाला 250 मार्काचा असणार आहे. एकूण कालावधी 3 तासामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि विशेष म्हणजे या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधले तुम्हाला सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असतो. साधारणतः तुम्हाला लँग्वेज चूज करावी लागते. जसं मी सांगितलं, मेन्सचा फॉर्म भरताना लँग्वेज चूज करायची की तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये मराठीमध्ये लिहिणार आहात की इंग्रजीमध्ये लिहिणार आहात. तर याच्यामध्ये एकूण प्रश्न किती असतात, तर एकूण 20 प्रश्न असतात आणि 20च्या 20 प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार सॉल्व्ह करायचे. याच्यातले काही प्रश्न हे 10 मार्काचे आहेत, काही प्रश्न हे
15 मार्काचे असणार आहेत. लक्षात घ्या. बघायचंय कशा प्रकारे स्वरूप असेल तर बघा, क्वेश्चन नंबर 1 to 10 हे जे आहेत हे 10 मार्काचे आहेत आणि 11 to 20 हे तुम्हाला 15 मार्काचे आहेत. तर याचं उत्तर लिहायचं कसं काय, शब्दाची मर्यादा, हे तुम्हाला सगळं दिलं जाणार आहे. जनरली जर बघितलं तर 10 मार्कासाठी 2 पान तुम्हाला लिहावे लागतात आणि 15 मार्काचं असलं तर हे पाठपोट आणि याच्या पाठीमागचं असे 3 पानं तुम्हाला जनरली लिहावे लागत असतात. सो हे झाले पेपर क्रमांक तुमचा 4, 5 आणि 6. मग पुढचा पेपर जो आहे पेपर क्रमांक 7, सामान्य अध्ययन 4, जनरल स्टडीज 4 ज्याला असं आपण म्हणतो, तर त्याचे सुद्धा एकूण गुण आहे 250, एकूण कालावधी 3 तास. पण याच्यामध्ये विशेष काय आहे तर बघा, 2 भागामध्ये हा पेपर विभागलेला असणार आहे. याच्यामध्ये 12 प्रश्न विभागलेले असणारे, 12 प्रश्न मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये छापलेले असणार आहेत. मग याच्यातले सुद्धा सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला अनिवार्य आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं गुण त्याच्या समोर तुम्हाला दिलेले जाणार आहे. बघू शकता याच्यात असं स्वरूप असणार आहे. हा प्रश्नपत्रिकाचा नमुना पेपर क्रमांक GS 4 चा तुमचा जो आहे हा पेपर आहे. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 12 पर्यंत, 12 पर्यंत तुमचा असणार आहे. मग याच्यामध्ये सब क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यासमोर तुम्हाला मार्किंग सुद्धा दिलेले आहे आणि इथे सुद्धा सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला अनिवार्य आहेत. पहिला जो सेक्शन असतो हा सिलेबस नुसार असतो. दुसरा जो आहे ह्याच्यात तुम्हाला केस स्टडी ऍज पर सिलेबस तुम्हाला विचारले जात असतात. क्लिअर. चला मग पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, सॉरी प्रश्नपत्रिका क्रमांक 8 व 9. हे तुमचे ऑप्शनल, याला वैकल्पिक विषय असं म्हणतात तुम्ही, बरोबर का. मग पेपर क्रमांक 8 मध्ये तुम्ही कोणकोणते वैकल्पिक विषय निवडू शकतात तर त्याची यादी तुम्हाला इथं समोर दिलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. त्या अगोदर हे जे तुमचे ऑप्शनल आहे बाळांनो, हे मॅक्झिमम मार्क किती, 250 मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे. टाइप ऑफ पेपर कॉम्प्रिहेन्शन किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ज्याला असं आपण म्हणतो. मग या पेपर मध्ये तुम्हाला 8 प्रश्न विचारले असतात. 8 हे 8च्या 8 सॉल्व्ह करायचे असतात का तर नाही. ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये 8 पैकी 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. मग ते कसे सॉल्व्ह करायचे याचं पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी इथं बघा, 8 प्रश्न असून 2 विभागामध्ये विभागलेले असतात. त्यापैकी 5 प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं असतं. कसं सॉल्व्ह करायचं सांगू का. बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेत बरं का. हे ऑप्शन आहे की तुमच्या ऑप्शनल 1 मध्ये तुम्ही कोणकोणत्या ऑप्शन चूज करू शकता. तर या 15 ऑप्शन पैकी तुम्ही एक विषय पहिल्या ऑप्शनल पेपरला तुम्ही चूज करायचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघायचं असेल तर बघा, हे पहिलं सेक्शन आहे याच्यामध्ये 4 क्वेश्चन, हे दुसरं सेक्शन आहे याच्यामध्ये 4 क्वेश्चन. आता असे टोटल किती झाले, टोटल 8 प्रश्न. याच्यातले तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहेत कंपल्सरी, या 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे, 5. मग तुम्ही म्हणाल की सर मी काय करतो 1, 2, 3, 4 आणि इथला एखादा 6 घेतो, चालेल का. असं नाही. पहिली गोष्ट बघा, याच्यातला जो क्वेश्चन नंबर 1 असतो आणि क्वेश्चन नंबर 5 असतो हे कंपल्सरी असतात. काय म्हटलं मी, सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये जो इथला क्वेश्चन 1 आहे, क्वेश्चन 5 आहे, हे काय आहे कंपल्सरी आहे. हे काय कंपल्सरी. बरं सर आम्ही काय केलं, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 सॉल्व्ह केला. ओके, मग आता काय करू, आम्ही या सेक्शन ए मधले 2, 3, 4 सॉल्व्ह करून टाकू. हे 3 आणि हे 2, 5 झाले आमचं, चालेल. चालेल का असं नाही. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय ऑप्शन असतात, याच्यातला 2 आणि 3 सॉल्व्ह करता येईल, चौथा नाही. मग इकडचा एक कोणतरी सॉल्व्ह करायचा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, 1 आणि 5 कंपल्सरी आहे, ओके, पण उरलेले जे 3 आहे हे एकाच सेक्शन मधले नको. या 2 सेक्शन मधला इक्वली इथं 2 जर घेतला असेल तर तिसरा ऑब्विसली इथं यायला पाहिजे. असंही करू शकता की सर इथला मी 1 सोडवला, इथले आम्ही 2 सोडवले, राईट. असं इथले सगळेच्या सगळे 4 तुम्हाला सोडवायचे नाहीत. पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे दोन्ही सेक्शन मधला, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचाच आहे. आणि उरलेले 3 जे आहे त्यातले 2 कोणत्याही सेक्शन मध्ये घ्या आणि उरलेला नेक्स्ट सेक्शन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला समोर मार्किंग सिस्टीम तुम्हाला दिलेली असते. ओके. आता हा जो आहे फॉर ऑप्शनल पेपर 1 ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट, हे तुम्हाला ऑप्शन पेपर 2 जे आहे त्यासाठी तुम्हाला हा ऑप्शन घ्यायचा आहे. जो ऑप्शनल पहिला घेतला तो सोडला. आता पेपर 2 साठी हे तुम्हाला ऑप्शनल आणि सेम याचा पॅटर्न सुद्धा सेम असणार आहे. किती प्रश्न सॉल्व्ह करायचे तुम्हाला, टोटल 5 सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न कंपल्सरी तो सॉल्व्ह करावाच लागतो. आणि बाकी उरलेले 3 मग ह्या उरलेल्यामधून तुम्हाला चूज करायचे आहेत. जर तुम्ही हा 2 आणि 3 चूज केला तर या खालचा तिसरा जो आहे तुम्हाला यापैकी चूज करायचा आहे.
अशा प्रकारे बाळांनो तुमची ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारची एकूण 9 प्रश्नपत्रिका तुमच्या असणार आहेत आणि याची परीक्षा याचा हा जो पेपर असणार आहे याची प्रॅक्टिस खूप जास्त गरजेची असणार आहे। या संदर्भात उत्तर कसे लिहावे, उत्तर घेताना काय काळजी घ्यावी या संदर्भातचा एक डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्या सोबत घेऊन येणार आहे। तोपर्यंत स्टे ट्यून आणि अशाच अधिक माहितीसाठी आपलं इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच।